तर 5 ते 6 ठाकरे गटाच्या नगरसेवकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. मात्र आमचे सर्व नगरसेवक एकत्रित आहेत, आमच्यामध्ये एकी आहे असं केशव पोरजे यांनी म्हटलेलं आहे. ते ठाकरे गटाचे गटनेते आहेत नाशिकमधील. तुर्तास वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा दावा काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. या 5 ते 6 खासदारांच्या मागे मोदी आणि शहा हात धुवून लागलेत. त्यांना विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाहीये असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. चव्हाण यांच्या दाव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझं कोणाचीही एनसीपीच्या नेत्यांची किंवा काँग्रेसच्या नेत्यांची काही बोलणं झालेलं नाही. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून. त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहित नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहित नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शहा सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेशी केलं ते पवार साहेबांच्या एनसीपीची होऊ शकते. खासदार अस्वस्थ आहेत. 8 खासदार अस्वस्थ आहेत, कधी 4, कधी 2, कधी 3. म्हणजे मला असं विचाराल ना तर त्यातली गंमत पण निघून गेली. कारण आम्ही 8 खासदार कालही एकत्र होतो, आजही एकत्र आहे आणि उद्याही राहू. आणि आम्ही 8 खासदार जो काही निर्णय घेऊ, आम्ही 8 खासदार जो निर्णय घेऊ तो एकत्र 8 जणांचाच असेल, तो 8 जणांचाच असेल जो काही निर्णय. आणि आम्ही 8ही जण जिथे आहोत तिथे समाधान आहे. शिवसेनेचे खासदार असतील किंवा माननीय पवार साहेबांचे खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार असतील, तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे ते मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे. मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरत आहे? पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोचवली असेल, एवढंच मी मानतो. मी स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेबांची वेळ पडल्यास भेट घेईन. त्यांच्या मनामध्ये कुठच्या खासदारांची नावं आहेत ती यादी मी त्यांच्याकडनं समजून घेईन आणि त्या अस्वस्थ आमदारांना बाकी कुठं पाठवण्यापेक्षा ते आमच्याकडे येत आहेत का शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा प्रयत्न करेन.